Hello students, welcome to the Sapna's Homeschool YouTube channel, and today we are going to solve question race game from your 7th standard English textbook. आता हा जो क्वेश्चन रेस गेम आहे बघायला गेलो तर खूप छोटासा वाटतो, पण हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये आपण हे सगळे जे आहेत ना, राइट वन मीनिंगफुल क्वेश्चन ईच बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स, हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, हे वर्ड्स तुम्हाला आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये फार उपयोगी येणार आहेत. कारण याच वर्डच्या साहाय्याने तुम्ही अनेक हजारो लाखो प्रश्न तयार करणार आहात, त्यांची उत्तरं लिहिणार आहात. पण या प्रश्नांना मराठीत नेमकं काय म्हणतात, कारण आपली मातृभाषा मराठी आहे. सो त्या मराठीमध्ये काय म्हणतात, त्या प्रश्न तयार कसे करायचे इंग्लिशमध्ये, हे आपण इथे शिकणार आहोत. सो हा व्हिडिओ प्रचंड महत्त्वाचा आहे. वेळ न घालवता लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा. जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मी असे महत्त्वाचे व्हिडिओ तयार करते. सो तुम्ही सबस्क्राईब पटकन करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील. बरं, माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. तुम्ही कदाचित या गावाचं नाव ऐकलं असेल. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवा. त्याचसोबत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सो पहिला जो पॉईंट आहे तो आहे, त्यांनी सांगितलं की राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन. एकच अर्थपूर्ण प्रश्न तयार करायचा, पण मी तुम्हाला 2 तयार करून दिलेले आहेत. ते मुद्दामून की तुम्हाला जास्त कळावेत. आणि त्याची सुरुवात मात्र दिलेल्या या वर्ड्सनीच करायची आहे. जसं की आता इथे बघा, सो हू, व्हॉट, वेअर, वेन, वाय, हाव, आर, इज, हॅव, हॅज, डू, डज, ह्या सगळ्या शब्दांनी सुरुवात करायची आहे. आता हू म्हणजे काय, कोण, मिनिंग काय, टू आस्क अबाउट अ पर्सन. कोणत्या व्यक्तीबद्दल आपल्याला जेव्हा प्रश्न तयार करायचा असतो ना, एखाद्या व्यक्ती विचारण्याबद्दल, स्पेसिफिकली व्यक्तीला विचारायला, तेव्हा हूचा वापर करायचा. हू इज युअर फेवरेट टीचर, तुझा आवडता शिक्षक कोण आहे, किंवा हू रोट दिस बुक, हे पुस्तक कोणी लिहिलं, हे जे कोणी म्हणायचं असतं त्यावेळेस हू वापरायचं. लक्षात ठेवा. आर म्हणजे आहेत का, मिनिंग काय, टू आस्क अबाउट द स्टेट ऑर कंडिशन समवन ऑर समथिंग, म्हणजे एखाद्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी आरचा उपयोग करायचा आहे. एक्झाम्पल आहे, आर यू कमिंग टू द पार्टी, म्हणजे तू पार्टीला येणार आहेस का, ही कंडिशन आहे ना, येणार आहे की नाही कळतं आपल्याला. आर दे युअर फ्रेंड्स, ते तुझे मित्र आहेत का, तुझे मित्र आहेत की नाही समजून घेण्यासाठी आर. सो आर म्हणजे आहेत का. पुढचा आहे व्हॉट म्हणजे काय, मिनिंग आहे टू आस्क अबाउट थिंग्स ऑर इन्फॉर्मेशन, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल माहिती घ्यायची असेल तेव्हा काय. सो व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय, ही माहितीच आहे ना. व्हॉट टाइम इट इज, आता वेळ काय झाली, हे सुद्धा आपण माहिती काढूनच करतो, व्हॉट वापरायचं अशा वेळी. इज म्हणजे आहे का, मिनिंग काय, टू आस्क अबाउट द स्टेट ऑर कंडिशन, हे पण स्टेट ऑर कंडिशनच आहे. एक्झाम्पल आहे, इज इट रेनिंग आउटसाइड, पाऊस पडतोय का बाहेर. इज शी युअर सिस्टर, ती तुझी बहीण आहे का. वेअर म्हणजे काय, कोठे किंवा कुठे. मिनिंग आहे टू आस्क अबाउट अ प्लेस ऑर लोकेशन, म्हणजे तुम्हाला एखाद्या जागेविषयी किंवा एखाद्या ठिकाणाविषयी विचारायचं असेल तर तुम्ही वेअर या प्रश्नार्थक शब्दाचा उपयोग करा. उदाहरणार्थ, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस, कोणाला राहण्याविषयी विचारायला तुम्ही वेअरनं सुरुवात करा. वेअर इज द नियरेस्ट हॉस्पिटल, सगळ्यात जवळचे रुग्णालय कुठे आहे. हॅव म्हणजे आहे का. मिनिंग टू आस्क अबाउट पोझिशन ऑर एक्सपिरियन्सेस, अनुभव किंवा एखादी गोष्ट असणं सोबत त्याबद्दल. असं की हॅव यू सीन द मूवी, तू पाहिलायस का चित्रपट, किंवा हॅव दे फिनिश देअर होमवर्क, त्याने त्यांचे गृहपाठ पूर्ण केले आहेत का, हे विचारण्यासाठी. म्हणजे एखादी गोष्ट आहे का विचारण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करायचा. वेन म्हणजे कधी, टू आस्क अबाउट टाइम, एखाद्याला वेळ विचारायची असेल ना वेळेविषयी, तेव्हा वेनचा उपयोग करा. वेन इज युअर बर्थडे, तुझा वाढदिवस कधी आहे, किंवा वेन विल यू अराईव्ह, तू कधी येणार आहेस. हॅज म्हणजे आहे का, झाले का. मिनिंग टू आस्क अबाउट पोझिशन ऑर एक्सपिरियन्सेस, ते सेम ॲम, इज, आर, ई, हॅव, हॅज. तर थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी वापरतो आपण हॅज. म्हणजे काय, ही, शी, इट, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे. हॅज ही कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, त्याने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण केला का. हॅज शी लेफ्ट फॉर द ऑफिस, ती ऑफिसला निघाली आहे का. वाय म्हणजे का, मिनिंग काय, टू आस्क अबाउट रिझन ऑर कॉज. आता एक्झाम्पल बघा, वाय आर यू लेट, तू उशीर का आलास, किंवा एखादं कारण विचारताना आपण वाय म्हणतो ना. वाय डिड शी लिव्ह अर्ली, ती लवकर का निघाली. डू म्हणजे करतो किंवा करतात का. मिनिंग काय, टू आस्क अबाउट हॅबिट्स, ॲक्शन्स ऑर प्रेफरन्सेस. तर इथे आपल्याला सवयी किंवा कृती किंवा याबद्दल आपण डू वापरतो. जसं की डू यू लाईक आईस्क्रीम, तुला आईस्क्रीम आवडतं का. डू दे प्ले क्रिकेट, तर क्रिकेट खेळतात का. हाव म्हणजे कसे. मिनिंग काय, टू आस्क अबाउट मॅनर ऑर प्रोसेस. हाव म्हणजे एखादी गोष्ट कशी घडते विचारण्यासाठी. जसं की हाऊ डू यू मेक टी, तू चहा कसा बनवतोस. हाऊ डज शी सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, तिने हा प्रश्न कसा सोडवते.
डज. डजचा अर्थ आहे करतो का किंवा करते का. मीनिंग काय, टू आस्क अबाउट हॅबिट्स, ॲक्शन्स ऑर प्रेफरन्सेस. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही शी इटसाठी डजचा वापर करतात. सो डज ही स्पीक इंग्लिश, तो इंग्रजी बोलतो का. डज शी वर्क हिअर, ती इथे काम करते का. त्यामुळे कायम डोक्यात ठेवा, जेव्हाही सुरुवात डजने करणार असाल तेव्हा वाक्यामध्ये ही शी इटचं येणार आहे, दुसरं काही वापरायचं नाही. जसं की ॲम, काय म्हणू आपण त्याला, आय, वी, यू हे येणार नाही, तर फक्त आणि फक्त ही शी इट येईल. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते आरंट दे, इजंट टी. आता तुम्हाला हे जे आरंट दे म्हणजे काय, आर नॉट. इजंट ही म्हणजे इज नॉट. डझंट म्हणजे डोंट म्हणजे डू नॉट. डझंट डज नॉट हे शॉर्ट ॲब्रिवेटेड वर्ड्स आहेत. ही आपल्याला याच्या साह्यानं प्रश्नांची सुरुवात करायची आहे. सो आपण आता ह्याचे प्रश्न तयार करूयात. आता कॅन म्हणजे काय, शकणे, शकतो. मीनिंग काय, टू आस्क अबाउट ॲबिलिटी ऑर परमिशन. एखाद्याला क्षमता किंवा आपण त्याची परवानगी घेतो. कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकतोस का. किंवा कॅन शी ड्राईव्ह कार, ती गाडी चालवू शकते का. विल म्हणजे करणार का. मीनिंग काय, टू आस्क अबाउट फ्युचर ॲक्शन्स. विलिंगनेस, तू भविष्यात करणाऱ्या गोष्टींबद्दल. एक्झाम्पल काय, विल यू कम टू द मीटिंग म्हणजे तू मीटिंगला येणार आहेस का. विल इट रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडणार का. मे, शकतो किंवा शकते का. मीनिंग काय, टू आस्क फॉर परमिशन ऑर पॉसिबिलिटी. एक्झाम्पल, मे आय यूज युअर फोन, मी तुझा फोन वापरू का. मे वी लर्न अर्ली, आम्ही लवकर निघू का. मे वी लिव्ह अर्ली होतं. कुड म्हणजे शकतो, शकते का. मीनिंग काय, टू आस्क पोलाइटली फॉर समथिंग. एखाद्याला नम्रपणे विचार, मला हे करायचं, असं नाही, करू शकतो का. नम्रता दाखवायची आणि आपल्याला तर कुड वापरायचं. कुड यू ओपन द विंडो प्लीज, तू माझ्यासाठी खिडकी उघडू शकतो का. कुड ही जॉईन्स अस फॉर डिनर, तो आमच्याबरोबर जेवायला सामील होऊ शकतो का. आता डिड म्हणजे काय, केलंस का, केलं का. मीनिंग काय, टू आस्क अबाउट पास्ट ॲक्शन. डिड हे कायम भूतकाळी रूपासाठी वापरतात, केलंय का. एक्झाम्पल काय, डिड यू फिनिश युअर होमवर्क, तू तुझं गृहपाठ पूर्ण केलं आहेस का. डिड दे वॉच द मूवी, त्यांनी चित्रपट पाहिलाय का. आरंट दे म्हणजे ते नाहीत का. मीनिंग काय, टू कन्फर्म ऑर क्लॅरिफाय अ निगेटिव्ह अझम्पशन. म्हणजे एखादी गोष्ट कन्फर्म करायची, म्हणजे शाश्वती घ्यायची एखाद्या गोष्टीची, किंवा एखाद्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन घ्यायचं निगेटिव्ह अझम्पशनचं. जसं आरंट दे कमिंग टू द मीटिंग, ते मीटिंगला येत नाही आहेत का, म्हणजे त्याला विचारायचं आहे येणार आहे की नाही हे खात्री करून घ्यायची. आरंट दे युअर नेबर्स, ते तुझे शेजारी नाही आहेत का. इजंट ही, तो नाही का. मीनिंग आहे टू कन्फर्म ऑर क्लॅरिटी निगेटिव्ह अझम्पशन. सेम अर्थ आहे. इजंट ही युअर बॉस, मी तुझा भाऊ नाही आहे का. इजंट ही इज युअर ब्रदर, तो तुझा भाऊ नाही आहे का. इजंट ही कमिंग विथ अस, तो आमच्यावर येत नाही का. डोंट यू, तुला नाही का. आता इथे सुद्धा कन्फर्म ऑर क्लॅरिफाय निगेटिव्ह अझम्पशन. एक्झाम्पल्स आहे, डोंट यू लाईक चॉकलेट्स, तुला चॉकलेट आवडत नाही का. डोंट यू प्ले फुटबॉल, तू फुटबॉल खेळत नाहीस का. डझंट शी, ते इथे कन्फर्म क्लॅरिफाय निगेटिव्ह अझम्पशनचा अर्थ आहे ती नाही का. डझंट शी लिव्ह नियर बाय, ती जवळच राहते नाही का. डझंट शी वर्क हिअर, ती इथे काम करत नाही का. कांट वी, आपण नाही का. मीनिंग, टू सजेस्ट ऑर प्रपोज समथिंग म्हणजे एखादी गोष्ट सुचवायची असते तेव्हा कांट वी. एक्झाम्पल, कांट वी गो फॉर वॉक, आपण फिरायला जाऊ शकत नाही का. कांट वी फिनिश दिस लेटर, आपण हे नंतर पूर्ण करू शकत नाही का. वोंट यू म्हणजे तू नाही का. मीनिंग काय, टू इन्व्हाइट ऑर रिक्वेस्ट समवन टू डू समथिंग. आता इथे एक्झाम्पल बघा, वोंट यू जॉईन फॉर अस फॉर डिनर, तू आमच्याबरोबर जेवायला सामील होणार नाहीस का. वोंट यू हेल्प मी विथ दिस प्रोजेक्ट, तू मला या प्रोजेक्टमध्ये मदत करणार नाहीस का. सो अशा प्रकारे आपण हे सगळे प्रश्नार्थक सर्वनामं होती पाहिली, शब्द पाहिले, त्यांना कसं उच्चारतात, त्यांचा कसा अभ्यास करतात, कशा प्रकारे प्रश्न विचारतात, हे सगळं आपण बघितलं आहे. मला वाटतं, खात्री आहे की तुम्हाला याचा नक्की उपयोग झाला असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, माझे प्रयत्न आवडले असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.